नमस्कार. तर गेल्या 4 दिवसात म्हणजेच 12, 13, 14 आणि आजचा 15 ऑगस्ट अशा 4 दिवसात आम्ही प्रामुख्याने 2 ज्योतिर्लिंग म्हणजेच महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर ममलेश्वर हे जे संयुक्त ज्योतिर्लिंग आहेत असे मिळून 2 ज्योतिर्लिंग आणि आजूबाजूचा जो परिसर आहे आणि बाकीचे जे महत्त्वपूर्ण मंदिर आहेत ते आम्ही कव्हर केले आहेत. आणि याशिवाय आम्ही आज महेश्वरला आहोत. तर आत्ता आम्ही ओंकारेश्वरहून महेश्वरला आलो आहोत. ओंकारेश्वरचे जे एस टी स्टँड आहे तिथून महेश्वरला येण्यासाठी सतत बस सुटतात. दर 15-20 मिनटं अर्धा तासाला बस. आम्ही जी बस पकडली त्या बसचे भाडे 100 रुपये होते आणि आम्हाला 2.5 तासात आम्हाला महेश्वरला सोडलं आहे. महेश्वरमध्ये आम्ही जलकोटी येथील दत्तात्रय मंदिरात राहणार होतो. आमच्या एका मित्राचे नातेवाईक इथे या मंदिरात सेवा करत होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला या मंदिरात राहण्यासाठी बोलवले. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला ते बाहेर घ्यायला देखील आले. जलकोटी येथील दत्तात्रय मंदिर हे महेश्वरमधील एकुलते एक दत्त मंदिर आहे. आम्ही मंदिरात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती, त्यामुळे आम्ही लगेच फ्रेश होऊन संध्याकाळच्या आरतीसाठी निघालो. आरती झाल्यावर लगेचच आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि लगेच विश्रांतीसाठी निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही नर्मदा नदीच्या पवित्र पाण्यात आंघोळीसाठी निघालो. नर्मदा मैया आणि सूर्यदेवाचे आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. नमस्कार मित्रांनो, आज आमचा मध्य प्रदेशमधला शेवटचा दिवस आहे आणि आम्ही काल संध्याकाळीच ओंकारेश्वरहून महेश्वरला आलो होतो. आणि काल जे तुम्हाला जे आम्ही भक्तनिवास दाखवलं तिकडे आम्ही मुक्कामाला होतो. तिकडून सकाळी आज आम्ही महेश्वरला आलो आहोत. आता महेश्वरचा आम्ही परिसर सगळा बघणार आहोत आणि मग इकडूनच इंदोरला जाणार आहोत. आमची संध्याकाळी 5:30 वाजता इंदोरवरून ट्रेन आहे. तर आता आम्ही बघूया, इथून 12 वाजेपर्यंत जरी महेश्वरवरून इंदोरला जायला बस आहे. 130 रुपयात ते इंदोरला सोडतात. तर आम्ही तिकडे जाणार आहोत. महेश्वरमध्ये आम्ही सगळ्यात आधी या गोबर गणेश मंदिरात. या मंदिरातील मूर्ती शेणापासून बनवली गेली आहे असं सांगितले जाते. मंदिरातील मूर्ती 900 वर्ष जुनी असून मंदिराचा जीर्णोद्धार 250 वर्ष आधी अहिल्याबाई होळकरांनी केला होता. पुढे आम्ही अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आणि त्यांचा किल्ला पाहण्यासाठी निघालो. राजवाड्याच्या आधी आपल्याला ही भक्कम तटबंदी लागते. यानंतरच आपल्याला राजवाड्याजवळ जाता येते. आता आपण जे समोर बघत आहोत ही शाळा अहिल्याबाई होळकरांनी बांधली होती. आणि महत्वाचं म्हणजे ही शाळा आजही सुरू आहे. शाळेच्या बाजूलाच अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे. राजवाड्यात शिरताच समोरच आपल्याला अहिल्याबाई होळकरांचा पुतळा पाहता येईल. महेश्वर म्हणजे 1818 पर्यंत मराठा होळकर साम्राज्याची मालवा प्रांताची राजधानी. आधी इंदूरला असणारी ही राजधानी 1765 मध्ये अहिल्याबाई होळकरांनी महेश्वरला स्थापित केली. राजवाड्यात आपल्याला महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी वापरलेल्या गोष्टी पाहायला मिळतात.
राजवाड्यात आपल्याला भली मोठी तोफ पाहायला मिळते. ती कदाचित किल्ल्यावर असावी, जिला आता इकडे आणून ठेवलं आहे. हे राजवाड्यातील मंदिर आहे. इथे आत खूप सुंदर मूर्त्या आहेत, पण आतील व्हिडिओग्राफी इथे अलाउड नाही. चला आता मूळ किल्ल्याकडे वळूयात. राजवाड्यातून बाहेर येताच आपलं लक्ष या सुंदर अहिलेश्वर मंदिराकडे जातं. थोडं खाली उतरलो की आपण मूळ किल्ल्याजवळ पोहोचतो. इथून खाली गेल्यावर आपल्याला किल्ल्याच्या आत जाता येईल. नर्मदा नदीच्या किनारी वसलेला हा महेश्वर किल्ला अतिशय सुंदर आणि सुबक आहे. किल्ल्यात असणारे हे दुसरे शिवमंदिर आहे. हा सगळा परिसर अहिल्याबाई होळकरांनी बांधून काढला होता, त्यामुळे या जागेला खूप महत्व आहे. मंदिराबाहेरच ही सुंदर दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते. महेश्वर किल्ल्यात सध्या हे नक्षीकाम सोडलं तर फारसं काहीच बघायला नाही. चला आता किल्ल्यातून बाहेर जाऊन महेश्वर घाटावर जाऊया. महेश्वर हे एक प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे इकडे कायमच फार गर्दी असते. आताही तुम्ही बघू शकताय की इथे किती पर्यटक आलेले आहेत. किल्ला जितका आतून सुंदर आहे तितकाच तो बाहेरून देखील सुंदर आहे. याचं उदाहरण आता आपण स्क्रीनवर बघतच आहोत. महेश्वर घाटावर तुम्ही बोटिंग देखील करू शकता. आता आपण पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे दहनस्थळ पाहत आहोत. याच ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आली. महाराणी अहिल्याबाई होळकरांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 ला झाला. तुम्ही जेव्हा कधी महेश्वर मध्ये असाल तेव्हा या पवित्र ठिकाणाचे नक्कीच दर्शन घ्यावे हीच माझी तुमच्याकडे विनंती. महाराणी अहिल्याबाईंच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही बाकीचा घाट परिसर पाहायला निघालो. महेश्वर जसं किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे तसंच महेश्वरच्या साडी देखील खूप प्रसिद्ध आहे. घाटाच्या उजव्या बाजूला देखील एक जुने काशी विश्वनाथ मंदिर आहे. त्याचेच आता आम्ही दर्शन घ्यायला निघालो आहोत. तर आता आम्ही महेश्वरचा सगळा परिसर फिरून घेतला आहे आणि आता आम्ही निघतोय. आमची 11:25 बस आहे इंदोरसाठी. इंदोरसाठी आपण आता ही बस पकडली आहे इकडून आणि
आणि आता वाजले 11:30. आपण इथून 2.5 किंवा 3 तासात आपण इकडून इंदोरला पोहोचू. तर आता आपण इंदोरला पोहोचलो आहोत, इंदोर डेपोमध्ये. आणि आपण महेश्वरवरून 11:30 वाजता निघालो होतो आणि आता 2:15 झालेत आणि आपण आता इंदोर बस डेपोला आलो आहोत. आणि इकडून इंदोर स्टेशन अगदी 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. पण आमची ट्रेन 5:30ला आहे. त्यामुळे आता आम्ही इंदोरचे 2-3 ठिकाणं बघणार आहोत, जसे की राजवाडा, कुसराना गणेश मंदिर, असे 2-3 ठिकाणं बघणार आहोत. बघूया त्या मंदिराला बघायला किती वेळ लागतो आणि मग जाऊया इंदोर स्टेशनला. मी आता उभा आहे या बस स्टँडवरून. आपल्याला ओंकारेश्वर, उज्जैनसाठी सारख्या बसेस असतात, तसेच भोपाळला जाण्यासाठी पण खूप बसेस आहेत. त्यामुळे तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्टने येण्यासाठी तुम्ही इकडे बिंदास या. इकडे तुम्हाला सगळीकडे जाण्यासाठी बस मिळतील. इंदोरमधील हा प्रसिद्ध राजवाडा पाहण्यासाठी आम्ही आता आलो. राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी राजवाड्याच्या मागच्या बाजूस जावे लागते. राजवाड्यामध्ये होळकरांचे कुलदैवत मल्हारी मार्तंड यांचे शिवमंदिर आहे. याशिवाय इथे आपल्याला होळकरांचे राजचिन्ह आणि त्यांनी वापरलेल्या बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. इंदोरचा राजवाडा पाहून झाल्यावर आम्ही जवळच असणाऱ्या कृष्णछत्रीला भेट दिली. कृष्णछत्री शेजारी हे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर देखील अहिल्याबाई होळकरांनीच बांधले होते. इथेच आपलं इंदोरमधलंही काही ठिकाणं बघून झाली आहेत आणि आता 4:30 झाले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे इंदोर स्टेशनला चालत. आमची 5:30ची ट्रेन आहे, त्यामुळे आता आम्ही चालतच जात आहोत. 10 मिनिटात आम्ही स्टेशनला पोहोचूच. मग बघूयात ट्रेन लागली आहे की नाही ते. तुम्हाला ही MP ची ट्रिप कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. तर अशा प्रकारे आम्ही आता इंदोर स्टेशनला पोहोचलो आहोत आणि ही ट्रिप आम्ही आता इथे संपवत आहोत. आमची ट्रेन लागलीच आहे. आम्ही आता ती ट्रेन पकडायला चाललो आहोत आणि ही ट्रेन आता आम्हाला उद्या सकाळी 6:40ला ही ट्रेन आता आम्हाला उद्या सकाळी 6:40ला मुंबई सेंट्रलला सोडणार आहे. मग तिकडून आमची ही सुट्टी संपणार आहे आणि आपल्या रोजच्या कामाधंद्याला आम्ही लागणार आहोत. चला तर मग भेटूयात परत कुठल्या तरी पुढच्या प्रवासात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते तुम्ही नक्की सांगा.